कृपया चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए। न्यूज एनी टाइम मध्ये पाहूया महत्त्वाची बातमी। हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पावसामुळे हाहाकार। आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू। पावसाने रौद्र रूप घेतले असून राज्यात मोठा विध्वंस। 20 जूनपासून 6 जुलैपर्यंत सातत्याने पाऊस सुरूच आहे। या काळात तब्बल 19 वेळा ढगफुटी झाली आहे। या मुसळधार पावसामुळे राज्यात 23 ठिकाणी पूर आला आहे। तसेच अनेक ठिकाणी भूस्खलन घडले आहे। त्यामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। या नैसर्गिक आपत्तींमध्ये आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत। काही लोक अजूनही बेपत्ता आहेत। प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके मदतीसाठी सतत काम करत आहेत। पावसामुळे राज्यातील रस्ते, पूल आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, त्यामुळेच अनेक भागांशी संपर्क तुटला आहे। अनेक शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत। वीज पुरवठा, पाणी पुरवठा या सर्व सेवा विस्कळीत झाल्या आहेत। प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे। मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे। त्यांनी बचाव कार्य अधिक वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत। गरजू लोकांसाठी मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत। NDRF, SDRF आणि लष्कराच्या तुकड्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्या आहेत। दरड कोसळलेल्या भागांत बचाव कार्य सुरू आहे। हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठीही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। नागरिकांनी डोंगराळ भागांत जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे।